नमस्कार. आमचा हा पहिला ब्लॉग आहे. असं मी खूप वेळा बोलले पण आज फायनली आमचा पहिला ब्लॉग आहे आणि आमच्याकडे एक छान असं सरप्राईज आहे. एक मिनिट. तर सरप्राईज आहे हे तू नाही. आपण कुठे आहे संकेत? मी आता भाड्याच्या घरी आहोत. पण भाड्याने घेतलेल्या घरात आहोत. भाड्याने घेतलेल्या घरात आहोत. भाड्याच्या घरात नाही. हां अजून आणि आता तर आमचं डे वन नाही बोलू शकत. डे वन आमचं उद्या सुरू होईल. बट आज आम्ही इथं साफसफाई करायला आलो इथे आणि आम्ही छोटीशी पूजा केली तिकडे आल्यावरती आणि रूम टूर दे ना. थोडं दाखवतो. तर हे बघा आमचा हा दरवाजा, सुंदर दरवाजा जो मी अजून साफच नाही केलाय. हे आमची सुंदर वायर तिचं काय माहित नाही. इथे बटन आहे फॅनचं पण कमी करू शकत नाही. कमी नाही करू शकत. म्हणजे 5 वर मॅन्युअली फॅन हा 5 वरतीच फिरणार आमचा. आता सध्या बंद आहे आवाजामुळे. तर हे आमचं जसं आम्हाला रॉ भेटलं तसं तर आम्ही याला लिव्हिंग रूम बोलू शकतो बेसिकली. इथेही आमचा सोफा जो आम्ही रेंटो मजूर मागवला. तिथेही आमचा टीव्ही युनिट. इथेही आमचा टीव्ही जो आम्ही अजून ऑर्डर नाही केलाय. आम्हाला माहित नाही मला कोणता टीव्ही घ्यायचा आहे. ऑर्डर केला तो आम्ही इथे आमचा या ठिकाणी आमचा सेंटर टेबल आणि त्याच्यानंतर हे आमचं आहे सिक्रेट रूम. आता सिक्रेट नाही आहे. इथे पडदा येणार आहे. इथे पडदा लावणार आहे. पडदाही आमचा चांगला. म्हणजे पाठी कोणाला वाटलंच नाही पाहिजे की इथे पाठी रूम आहे असं आहे ते. आम्ही ते सिक्रेट ठेवणार आणि आमच्या सिक्रेट रूम मध्ये कदाचित आम्ही याला पॉडकास्ट म्हणू शकतो. आम्ही पॉडकास्ट करतो तेव्हा हे आम्ही इथे छोटंसं आमचं पूजा असलेली आहे. एक मिनिट तुम्ही पण दर्शन घ्या. आणि जस्ट माझ्या मम्मीने थोडंसं करून केली खूप विचार. छान केले त्यांनी. खरंच खूप छान केले. त्याच्यानंतर हा मला डोनेट केलेला बेड आहे. डोनेट फॅन पण दिलं त्यांनी पण आम्ही लावणार आहे दुसरे. तर इथे आम्ही कदाचित याच्यात निघाले आपण याच्यात पॉडकास्ट करू. इथं काहीतरी वेगळं करू. काहीतरी करणार म्हणजे ती रूम आम्ही सेपरेटली फक्त त्यासाठीच ठेवली आहे की ती क्रिएटिव्हिटी सगळे तिकडे निघले. हां क्रिएटिव्ह रूम असं आम्ही नाव देणार. फिश टँक पण येईल माझा मोठा. नाही ते नाही ना ते क्रिएटिव्हिटीमध्ये येत नाही. अजून हां आणि आता आपण जात आहोत किचनकडे. इथे आहे बघा. इथे ना आमच्याकडे पडद्यावर एकच नॉब आहे. एक आम्हाला दिलाच नाही. एक आम्ही काहीतरी करायला करायचं तर करतो. नंतर आता आम्ही जातो किचनमध्ये. थांब एक मिनिट संकेत. ॲक्च्युली मी 0.5 मध्ये घेतला कारण की अर्धाच दिसत होत असतो. ठीक आहे. आम्ही विचार करतो किचनमध्ये. किचनमध्ये सध्या एकच बल्ब आहे. तो पण डोनेट केलेला आम्ही आमचा स्वतःचा सध्या इथे आमच्या इथे ऑलरेडी साईबाबा होते. सो ते आहेच. आणि 1 2 3 4 5 असं इथे काहीतरी सामान ठेवायला दिलेलं आहे. अजून काय ठेवायचं माहित नाही. खाली मोठे आहे. कदाचित खाली आम्ही बटाटे वगैरे घेऊ. कदाचित आमचा फ्रीज हा इथे येईल या ठिकाणी असा स्विच बोर्ड आहे. नाही किंवा तिथे ठेवू शकतो. तो फिक्स आहे. आपलं वॉशिंग मशीन येतं कनेक्शन इथे दिलेलं आहे. वॉशिंग मशीन. अच्छा तिकडे बरं. आणि हे आम्हाला हात ठेवायला चालत नाही. म्हणजे असं काम करताना तर असं उभं राहू शकतो. काही लॉजिक आहे. त्याच्यानंतर हे आमचं पाणी 24 तास पाणी. नवी मुंबई आहे. बाय द वे आम्ही नवी मुंबईमध्ये राहतो. हां जे कोणी व्ह्युअर्स नवीन असतील त्यांच्यासाठी आम्ही स्वच्छ सुंदर नवी मुंबईमध्ये राहतो. हा मुंबईचा होता पण आता हा नवी मुंबईचा झाला. बोल माझी नवी मुंबई माझा अभिमान. बोल बोल. टॉपिक नाही चेंज करायचा. अभिमान माझं नवी मुंबई. तर हे आमचं गॅसचं कनेक्शन आम्हाला कसं लावायचं माहित नाही. ठीक आहे आता चालू करून नको दाखवू गॅस कसा येतो बाहेर. नको. इथे आमचा जे शेगडी नाही आम्ही शेगडी घ्यायला जाणार कदाचित आता डीमार्ट मध्ये जाऊ. तिकडे आम्ही चेक करू. हे संतूर सामान कोणाचं आहे? हे आता मी आणलेत ना. ओके मला वाटलं पहिलेच कोणाचं काय वगैरे आणलेत. आणि हे संतूर साबण का आणलं? तो तरुण त्वचा जर असतं तर आजच का करायचंय? नाही आम्हाला. आणि कशावरून संतूरच वापरत? तू संतूर वापरतोस. मी नाही वापरत हे घासायला आणले संतूर. तरुण त्वचेचं. अच्छा इथे खाली आम्हाला काहीतरी ठेवायला आहे. काहीतरी ठेवू कदाचित. इथे माझे मित्र वगैरे होते. इथे झोपले बिचारे किचनमध्ये. स्वच्छ सुंदर. संडास बाथरूम मध्ये दाखवण्यासारखं काही इंटरेस्टिंग नाही आहे. ते वॉश बेसिन आणि त्याला थोडंसं ते काम आहे बस. वॉश बेसिनला साफ करायचं. थुकलेच चांगले ते काम करून छान वगैरे उठका वगैरे छान थुकून गेलं तर ते मला साफ करायचं होतं. तुम्ही एकदा ही 0.5 मध्ये रूम बघा. अरे मी दाखवते 0.5 मध्ये रूम कशी वाटते. ओके चला. बरेच पॉईंट आहेत आमच्याकडे दाखवलं तर 0.5 मध्ये दाखवतो. बाथरूम आहे इथे पण घाणच आहे. हे साफ करायचं. हे साफ करायचं हे मलाच करावं लागणार. मला वाटत नाही तर कोणाकडे बोलू. आपण ह्या गलीतून आत आल्यावरती हे आताच लावलंय मी बाहेर. नाईस ऍक्च्युली मी आत्ताच आले आणि ह्याने खूप छान करून ठेवलं. बल्ब आहे आणि
हे पण इथे आम्ही बेड लावणार आहे. बेड आमच्याकडे ना ऑनेस्टली काहीच सामान नाही आहे बरं का, आम्हाला सगळं घ्यावं लागणार आहे. एकदम स्क्रॅच हा, झिरोपासून. आत्ता जेवढं तुम्ही बघताय ना तेवढंच घरात आमच्याकडे सामान आहे, सगळं नवीन घ्यायचं आहे आम्हाला. हे वरती इथे आम्ही कदाचित बॅग सुटकेसच ठेवू आणि इथे आम्ही बुक्स किंवा असं लॅपटॉप जाऊ. इथे कदाचित आमचा एवढा वेट असेल बघा मोठा, आणि एक वॉर्डरोब होईल कदाचित, तो या भिंतीला चांगला वाटेल इथे या ठिकाणी. पण तो ओपन व्हायला जागा होईल. ते उद्या बघायचं. जर तू नाही झाला तर तुम्हाला ते तिकडे ठेवावं लागेल. तो adjust करावं लागेल. ते थोडं म्हणजे आमचं क्रिएटिव्ह रूम मध्ये, क्रिएटिव्ह रूम मध्ये त्या, कारण बाहेर आम्हाला फक्त आम्ही ठरवलं इथे सोफा, इथे तो कार्पेट, सेंटर टेबल आणि टीव्ही एवढंच असणार. मला वाटते या दिशेला जर ठेवला ना तर बेटर होईल तो इथे कुठेतरी. कारण ते बघूया आता, उद्याच समजेल. हे जे आहे ना हे इथे ठेवू आपण असं, म्हणजे आपल्याला खिडकीत एखाद्याला बसायचं पाऊस. ऍक्च्युली हे बघ ना, ही वाली जागा आतमध्ये आहे ना, इथे आपण सेट करू शकतो कपाट, म्हणजे थोडं आत जाईल रे ह्याचा असं यूज. खेळ तिथे तर ते खेळांमुळे आपण ते ठेवता येणार नाही. ते काढू शकतो, खेळच तर येतं तेवढं काय. जे आहे ते काढू. आणि हे एवढंच आहे समजा तरी. याच्यामध्ये कदाचित आम्ही आमच्या गोदड्या पाहणार म्हणून काय काय स्टोरेज म्हणून आम्ही याला वापरतो. बघू या रूमला काय काय स्पेशल असं तुमच्याकडे काही आयडियाज असतील ना प्लीज आम्हाला सांगा. कलर वगैरे सांगा, किंवा कोणाला माहिती असेल की वॉलवर काय लावता येईल वगैरे ते सांगा. आमच्यामध्ये अजून एक मेंबर ऍड होणार आहे, ती म्हणजे आमची नलिमा. ती कोण आहे, कुठे आहे मला माहिती नाही, आत्ताच नाही, अजून तिला टाइम आहे. ऑरेंज पाहिजे आम्हाला, ऑरेंज. अशा प्रकारे आहे. तर मागच्या महिन्याचा बिल 140 आले, ते आपल्याला भरायचं नाही पाहिजे. किती आले? 140 रुपये. एवढूच वापरलंच नाही ना ते. पण मिनिमम तर 300 350 लावून गेलं की तुम्ही आला 2 मीटर नेला, तुम्ही नव्हता. ॲक्च्युली ही रूम टूर देण्याचं रिझन हे की आज आमचा जो पहिला ब्लॉग आहे ना त्याच्यामध्ये आम्ही आमच्यासाठी आणि तुमच्यासाठी ओव्हरऑल दाखवलं की कसं हे रॉ आहे. आता ते आम्ही खरंच सांगणार, जे आत्ता तुम्हाला रूममध्ये सामान दिसलं ना तेवढंच आमच्याकडे आहे. जिथे आम्ही राहायचो पहिले तिथे फक्त आम्ही तिथून फक्त कपडे घेऊन येणार आहोत आमचे, आणि एक चेअर जी वर्क फ्रॉम होमसाठी घेतली होती, आणि आमची गाडी, आणि अजून काय रे, अजून लॅपटॉप वगैरे तेवढंच सामान घेणार आहे. म्हणजे जे घरातलं बेसिक सामान असतं ना ते आमच्याकडे अजिबात काहीच नाही. भांडे घेऊन येणारे जे लग्नात दिलेले असतात तेवढंच. बाकी सगळं म्हणजे सोफा म्हणा, बेड म्हणा, गॅस म्हणा, सगळं गॅस म्हणजे शेगडी म्हणा, सगळ्या गोष्टी आम्हाला झिरोपासून घ्यायच्या. त्या सगळं मी प्रोसेस तुम्हाला दाखवणार आहे, कारण की मला असं वाटतं की असं सांगताना कोणीतरी सोबत आहे. म्हणजे आम्ही दोघं आहोत ऑब्व्हियसली, पण अजून पण आहे. बघूया आता. आज ना आमचा डे 2 आहे, आणि एवढं जास्त सामान होतं ना इकडे, सगळ्याची तर हालतच खराब झाली आहे. हा डे 2 म्हणतोय. आणि जेव्हा आम्ही सामान आणत होतो ना, आता जे पण तुम्ही बघताय समोर, म्हणजे जे बांधलेलं आहे तेवढं आमचं आहे. त्याच्यात फक्त भांडे आणि कपडे आहेत. बाकी जेवढं फर्निचर वगैरे तुम्ही बघताय, ही फ्रीज जसं मी दाखवते आहे, हे सगळं नवीन आहे. सगळं नवीन आहे. कारण आमच्याकडे जेव्हा आम्ही निघत होतो तेव्हा आम्ही काहीच नाही घेतलं घरातून. आम्ही बोललो की नाही आमचं आम्ही करू. सो हे सगळं नवीन आहे. हा बेड नवीन आहे, ही गादी नवीन आहे, आणि सगळ्या गोष्टी नवीन आहेत. फक्त हे जे सामान आहे त्याच्यात भांडे आणि कपडे तेवढंच होतं. खूप वेगळाच एक्सपिरियन्स होता आमच्या दोघांसाठी पण, आणि स्पेशली माझ्यासाठी, कारण मी कधीच ना असं एकटं किंवा असं नाही राहिले होते. हा तरी हॉस्टेलमध्ये राहिला होता, असं त्याला थोडं होतं, पण मला नव्हतं. आम्ही जसं काल सांगितलं तुम्हाला की आम्ही काय सामान आणणार आहे, आणि झालं उलटं. एवढ्या गोष्टी आणल्यात. डीमार्टला जायचं का? डीमार्टला कशाला? अजून काय राहिलं आता? सुट्टी आणायला. आता हे डीमार्टला फक्त सुट्टी आणायला जाणार, म्हणजे 100 गोष्टी दिसणार, मग तिथून अजून चालणार. अरे 10 गोष्टी आणतात. दुनियाभरचा पसारा, सगळा पसारा, पण मजा येते.
चिडचिड म्हणजे कसं होतंय की हे सामान विचार नव्हता केला आणायचं आहे आणि ते आणतोय मग हे पण मग ते पण मग ते पण असं करत करत तो अख्खं पोटर भरला. संसार संसार ह्याची हालत बघ ह्याची हालत बघ. मी असं वाटतं की असं कामगार असतात ना, कामगार नाही म्हणजे असं हे सेम कलर घातलेत त्यांनी. याच गेटप्रती म्हणजे माझी पण हालत करावी पण इतकं जास्त. अरे चिकन उडाले येताना ॲक्च्युली ना मी आज माझ्या जॉबला गेले, ह्याने खरंच दिवसभर केला बिचारा, म्हणजे ॲप्रिशिएट करते मी ह्याला. त्याने दिवसभर तो इथेच आहे, दिवसभर त्याने सगळं सगळं केलं याने, सगळं केलं. मी खरंच खूप ॲप्रिशिएट करते. बिचारा सकाळी किती वाजता आले म्हणजे 9 वाजता आले आणि तेव्हापासून बघा सो लकी. हे माझे बुक्स आहेत एवढे, असेच अजून 2 पिशव्या बाकी आहेत. मला हसायला येतं या गोष्टीचं की आमचं सगळं सामान आलं हा, म्हणजे सोफा आला, सगळं बेड वगैरे सगळं 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 आलं. आता आम्हाला एवढी इथे 2 दिवस झाले आणि आज फायनली लास्टला येते सगळ्यात काय येते आमचं गॅस शेगडी जी सगळ्यात महत्त्वाची आहे. जी सगळ्यात आधी आली पाहिजे ती सगळ्यात शेवटी आली. आम्ही असं विचार करा 2 दिवस कसे कुठे कोणाच्या सत्यनारायणला पूजेला कोणाचं काय कसं तरी जेवण मॅनेज करतोय. फायनली आली. याच्यामध्ये त्यांनी वायर रचून दिलं तर काय फायदा नाही. असं थोडे असतं.